महाराष्ट्राची मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरातील लाल बुंद अशी स्ट्रॉबेरी म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. अनेक पर्यटक आपल्या तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी खास करून या स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी महाबळेश्वरमध्ये येतात, निसर्गाचा आनंदही घेतात. मात्र आम्ही तुम्हाला एका वेगळ्या स्ट्रॉबेरीच्या बागेत आणलेला आहे. ही आहे व्हाईट स्ट्रॉबेरी. धक्का बसण्यासारखंच आहे, कारण आजपर्यंत लाल बुंद अशी स्ट्रॉबेरी आपण पाहत आलात, मात्र आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत ती आहे व्हाईट स्ट्रॉबेरी. ही स्ट्रॉबेरी याच महाबळेश्वरच्या पायथ्याला असलेल्या वाईमधील या ठिकाणी आता ही स्ट्रॉबेरी बनते. मार्केटमध्ये खूप छान पद्धतीनं आता ह्याचा भाव शेतकऱ्यांना मिळताना पाहायला मिळतोय. या सगळ्या स्ट्रॉबेरीच्याच अनुषंगाने आपण थोडंसं बोलूया शेतकऱ्याशी. दादा, काय सांगाल ह्या लालबुंद? ही जी आहे आपली व्हाईट स्ट्रॉबेरी ही फ्लोरिडा पर्ल नावाची व्हरायटी आहे, जी आत्ता आपण 20 नोव्हेंबरला लागवड केली आणि आता जस्ट त्याचा तोडा चालू झाला. आज 4था तोडा आहे. जिथे जिथे हे टेस्टिंगला मटेरियल गेलं, जिथे जिथे मार्केटला गेलं, तिथून ह्याची प्रचंड मागणी आहे, कारण ह्याचं वेगळं फ्लेवर आणि ह्याची किपिंग क्वालिटी पण खूप छान आहे. त्यामुळे भविष्यात ह्याला फीचर आहे. हा पहिला प्रयोग आहे आपला, अजून एक्सपेरिमेंट चालू राहणार. अजून बघूया, आता आपण सीझन संपताना आपलं हे डिफाईन होईल की ह्याचं यील्ड कसं बसते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानुसार आपल्याला पुढं ह्याचं मार्गक्रमण करता येईल. अंदाजे काय रेट चाललेला आहे म्हणजे लाल स्ट्रॉबेरीचा? आता ज्या प्रीमियम व्हरायटीज आम्ही ग्रो करतो, स्वीट सेन्शन, ब्रिलियन्स, पाल्मारिटस, फेलॅसिटी, याचा रेट 250 ते 300 रुपये किलो प्रीमियम व्हरायटीचा आत्ता चालू आहे. आणि ही जी आपण फ्लोरिडा पर्ल जी व्हरायटी, ही 1000 ते 1500 रुपये किलोनी विकतोय. म्हणजे ह्या टेस्टमध्ये काय फरक आहे? फ्लेवर खूप युनिक फ्लेवर आहे. तुम्ही टेस्ट करून बघा आता माझ्यासमोर, तुम्हाला ते लक्षात येईल. बघा, तुम्ही टेस्ट करा ती. यस. त्यांनी जी स्ट्रॉबेरी आहे म्हणजे 1500 रुपये किलोनं असलेली स्ट्रॉबेरी थोडंसं धक्का आहे आणि मी ते सांगतात म्हणून खातोय. आज आपल्याकडे 1000 किंवा 1500 म्हटलं तर खूप मोठी कॉस्ट वाटते, पण परदेशात ह्याची जे पहिलं लॉन्च झालं US मध्ये आणि UK मध्ये, तर साधारणतः जर विचार केला तर ही 2 ते 2500 रुपये किलो नी विकली जाते तिथे. आणि मागणी खूप प्रचंड आहे तिथेही त्याला. तुम्ही ह्या ट्रॅकला कसं काय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आम्ही सगळे शेतकरी एकत्र येताना वाई महाबळेश्वर, मेढा, नंतर कोरेगाव, सगळे जे एज्युकेटेड शेतकरी आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 4 MSc ॲग्री आहेत, मी स्वतः BSc आहे, आणि वेगवेगळे प्रयोग आम्ही करत असतो. खरं तर मार्केट वाढण्यासाठी प्रीमियम व्हरायटी गरजेची आहे मार्केटला, की ज्याचं फ्लेवर चांगलं आहे, शुगर फॉर्मेशन चांगलं आहे, शेप साईज चांगली आहे. तर या संदर्भात आम्हाला कॅलिफोर्निया स्पेसिफिक, जी कॅलिफोर्नियाची कंपनी आहे, याचे जे एशिया स्पेसिफिक हेड आहेत भरत भोजने सर, यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग आम्ही करतोय. त्यातलाच हा एक प्रयोग आहे. पाहायचे आता हा कशा पद्धतीने आत्ताच्या स्टेजपर्यंत आम्ही सक्सेस आहोत. आता इथनं पुढं बदलणाऱ्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये, उन्हामध्ये, ह्याला अजून आमच्या पुढे चॅलेंजेस आहेत. तर त्यात आम्ही जर चांगल्या पद्धतीने सक्सेस झालो तर आपल्या इंडियन मार्केटला एक वेगळी स्ट्रॉबेरी आपण रेग्युलर देऊ शकू. आता ही किती एकरात लावली आणि आता आपण हा पूर्ण तोडा मिळतोय? आता हा आपला स्ट्रॉबेरीचा हार्वेस्ट डे आफ्टर टुमारो असतो. आता जस्ट 4था तोडा झालाय. साधारणतः 30 किलोच्या आसपास ह्याचा हार्वेस्ट आहे आता. अरे वा. आणि हा वाढत जाईल, थोडा पुढे वाढत जाईल. खरंच यांचं कौतुक करावं इतकंच कमी, कारण का अशा पद्धतीनं ही व्हाईट स्ट्रॉबेरी आजपर्यंत कुणाला माहीत नव्हती. मात्र त्यांनी परदेशातून या ठिकाणी केलेली लागवड आणि त्याची केलेली जोपासना, आज उदयाला आलेलं हे फळ निश्चितच सर्वांना आवडेल यात शंका नाही. राहुल तपासे, ABP माझा, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.